आपण हे दृश्य पाहतो। या ठिकाणी उद्धव ठाकरे हे शाखांना भेटी देत आहेत, मतदारांपर्यंत पोहोचण्याचा, तळागाळापर्यंत पोहोचण्याचा या ठिकाणी हा प्रयत्न। साकीनाका परिसरातील ही दृश्य आहे, आपण पाहतोय। शाखांना भेटी देण्यासाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी उपस्थित, कार्यकर्त्यांची या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते। आजचा हा प्रचाराचा, सभांचा शेवटचा दिवस। आज संपूर्ण या ठिकाणी शाखांना भेटी दिल्यानंतर अनेक प्रचार सभा आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण ही दोन दृश्य पाहतो। या ठिकाणी आदित्य ठाकरे यांची ही रॅली, प्रचार रॅली या ठिकाणी निघालेली आपण पाहतोय। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमलेली आहे। प्रचार रॅलीचा आजचा हा शेवटचा दिवस। 15 तारखेला मतदान, तर 16 तारखेला मतमोजणी होणार आहे। मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून या ठिकाणी सर्वतोपरी शर्तीचे प्रयत्न हे केले जात आहेत। आदित्य ठाकरे यांची ही रॅली, तर उद्धव ठाकरे हे शाखांना भेटी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। उमेदवार असेल तर त्यांची निशाणी आहे मशाल। त्या मशाल चिन्हासमोरील बटन दाबून आपल्याला त्या उमेदवारा आज संपूर्ण राज्यभर प्रचारांचा धडाका या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। रॅली सुद्धा या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षांच्या पाहायला मिळणार आहेत। तर आपण ही दोन दृश्य पाहतोय, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची। उद्धव ठाकरे हे शाखांना भेटी देत आहेत, तर आदित्य ठाकरे यांची ही प्रचार रॅली। सर्वच या ठिकाणी मतदारांना हात दाखवून मतदान करण्यासाठी आवाहन केलं जात आहे। कार्यकर्त्यांची या ठिकाणी गर्दी आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे सांताक्रूजमध्ये या ठिकाणी शाखेच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। प्रचार सभांच्या माध्यमातून त्यांनी अनेक आरोप प्रत्यारोप केलेले आहेत आणि मतदारांना जागृत करण्यासाठी, मराठी माणसापर्यंत पोहोचण्यासाठी हा ठाकरे बंधूंचा प्रयत्न। उद्धव ठाकरे शाखांना भेटी देत आहेत, तर आदित्य ठाकरे या ठिकाणी त्यांची ही प्रचार रॅली आपल्याला पाहायला मिळते। महापालिकांची रणधुमाळी, आज प्रचाराचा शेवटचा दिवस। ठाकरेंकडून विविध शाखांना भेटी देण्यात येत आहेत। संध्याकाळी 5:30 वाजता या सर्व तोफा थंडावणार आहेत। प्रचार सभेचा, प्रचार रॅलीचा आजचा शेवटचा दिवस। उद्धव ठाकरे हे शाखांना भेटी देताना आपल्याला पाहायला मिळतात, तर आदित्य ठाकरे यांची ही रॅली आपल्या उमेदवारांसाठी, त्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी ही रॅली काढण्यात आलेली आहे। आताच्या या दोन महत्त्वाचे दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे शाखांना भेटी देत आहेत, तर आदित्य ठाकरे हे प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। तुमचं अभिनंदन करायला आलेलं आहे आणि इथून आपला विजय निश्चित आहे। तुम्ही चांगले परिवार, हा पहिल्यापासून सर्वात निष्ठावान शिवसैनिक, आणि तुम्ही सुद्धा इथे सर्व जमलेले सर्व निष्ठावंत शिवसैनिक आहात। लढाई कशासाठी लढतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। परवा शिवसेनेची आपली विधानसभा पाहिली, त्या सभेत मी आणि राज दोघंही बोललेलो आहोत। तर ज्या पद्धतीने यांचा कारभार चाललेला आहे, हा कारभार केवळ मुंबईच नव्हे तर आपलं आयुष्य गेल्यावर चाललेलं आहे। अनेक ठिकाणी आता त्यांच्याकडून पैशाचं वाटप सुरू झालं, या तक्रारी माझ्याकडे येतात। त्या तक्रारी आपण पोलिसांकडे आणि निवडणूक आयोगाकडे करतोय। पोलीस काय किंवा निवडणूक आयोग काय, वरून जसा आदेश येईल तसंच करतोय।
जागा आपल्याला जायचंय, कारण आयुष्य आपलं आहे. त्याच्याकडे पैसा आहे, सर्व काही आहे. पण आज मी फक्त पहिल्या वाड्यातून इथे या वाड्यात येईपर्यंत तुम्ही सर्वजण कसे राहता हे पाहत आलेले. कुठे गटारचं पाणी रस्त्यावरती आले, कुठे रस्ते फुटलेले आहेत, तिथेच वडापाव आहे, तिथेच देवालिकांच्या प्लेट्स आहेत. हे सर्व आयुष्य हे आपण सुधरू शकतो आणि आपण सुधरून दाखवलं होतं. गेल्या 4 वर्षामध्ये यांनी मुंबईची तिजोरी लुटून मस्त केलेली. आता जो पैसा वाटताय हा पैसा जर का व्यवस्थितपणाने कामांच्या निमित्ताने वापरला गेला असता तर आज आपली मुंबई ही सर्वात स्वच्छ आणि चकाचक असं शहर म्हणून नावावर उभं राहिलेलं असतं. असो, अजूनही काही वेळ गेलेली नाही, पण त्यांची वेळ ही आता शेवटची. काल सुद्धा आपण पाहिलं असाल प्रचंड खुर्च्यांच्या समोर संबोधित केलं. पाहिलं ना, याला जिथे तिथे खुर्च्याच दिसतात. सत्तेची पण खुर्ची आणि समोर श्रोते नसतातच, तिथे सुद्धा खुर्च्याच असतात. पण त्या खुर्च्यांचा प्रतिसाद होता, प्रचंड प्रतिसाद खुर्च्यांचा. आणि त्या खुर्च्यांचा प्रतिसाद पाहून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काय त्यांचा मुद्दा होता, हे सगळे बकवास लोक आहेत, ह्याला मुंबईची काही पर्याय नाहीये, मुंबई खतम करायची. आपण इथे सर्वजण पाहतो, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, काही गुजराती पण आहेत, उत्तर भारतीय आहेत. या सर्वांना मी मुख्यमंत्री होतो तेव्हा आणि आपल्याकडे 25 वर्ष महापालिका होती तेव्हाही कुठेही भेदभाव न करता ज्या सोयी सुविधा देता येणं शक्य होतं त्या दिलेल्या आहेत. मग आता हे जे काय श्रेय घेतात पोस्टर कोणी बनवला? आपण. कोविड मध्ये जे काय जे काम आपण केलं असं एकही शहर भाजपमध्ये दाखवू शकत नाही की त्यांच्या राज्यात कोविड सारखं काम महाराष्ट्राने आणि मुंबईने जसं केलं तसं एकही राज्य नाही. जेव्हा आपण इथे लोक वाचत होतो त्याच वेळेला गंगेमध्ये मृतदेह वाहत होते. गुजरातमध्ये सार्वजनिक स्वरूपात चिता पेटल्या होत्या. पण हे यांचं काम, हे यांचं पाप. पण असं पाप किंवा असं दुर्लक्ष आपण जनतेकडे होऊ दिलं नाही. असू द्या, आता परवा निवडणूक आहे. आज 5 वाजता प्रचार संपतोय. आजची रात्र आणि उद्याची रात्र जागे राहा आणि पैसे वाटायला जर का त्यांच्याकडून आलं सरळ डोन कानपटात मारा आणि पोलिसाच्या ताब्यात घ्या. आणि सर्व जनतेला सुद्धा सांगतोय, माता भगिनींना सांगतोय की त्यांचा पापाचा पैसा आहे, भ्रष्टाचाराचा पैसा आहे. तो पापाचा पैसा घरात घेऊन आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं आयुष्य बर्बाद होऊ देऊ नका. सत्तापेक्षा सत्य महत्वाचं आहे. आणि तुम्हाला निरोगी आरोग्यासाठी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आपले राष्ट्रवादी, जिथे मशाल असेल तिथे मशाल, जिथे इंजिन असेल तिथे इंजिन आणि जिथे तुतारी असेल तिथे तुतारी, या निशाण्यांवरती आपलं मत नोंदवून आपलं आयुष्य हे चांगलं करा. एवढ्याच तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांनी पुन्हा एकदा भाजपावरती टीकास्त्र डागलेलं आहे. शिवाजी पार्क इथे झालेल्या सभेवरती त्यांनी टीका केलेली आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची एकत्रित ही संयुक्त प्रचार रॅली. तर उद्धव ठाकरे हे सांताक्रूज मधील शाखांना भेटी देत आहेत. या भेटी दरम्यान मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करतायत. जागृत रहा असं या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. दुबार मतदार, जे बोगस मतदार आहे त्यांच्याकडे सुद्धा लक्ष ठेवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची ही प्रचार रॅली आणि या प्रचार रॅलीतून ते या ठिकाणी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या सर्व प्रचार सभा थंडावणार आहेत. 15 जानेवारीला मतदान आहे आणि 16 जानेवारीला मतमोजणीही पार पडणार आहे. त्यामुळे आता पालिकेवरती कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्याचा सर्वच राजकीय पक्षांकडून हा प्रयत्न केला जातोय. सभांचा धडाका हा महापालिकेच्या रणधुमाळीमध्ये पाहायला मिळतोय.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.